परमार्थ पथाने वाटचाल करणाऱ्या माणसाच्या जीवनामध्ये दुःख काय येतं आणि ते दुःख आल्यानंतर काय करायचं, तर त्या भगवान प्रभू परमात्म्याचं नामस्मरण करायचं, त्याची भक्ती करायची. त्याची भक्ती केल्यानंतर काय होईल, त्याचं नामस्मरण केल्यानंतर काय होईल, नवे नवे माझ्या संसाराचा भार तर त्या भगवान प्रभू परमात्म्याच्या चरणावर घातला तर काय होईल. तो भगवान प्रभू परमात्मा मागे पुढे उभा राहे संभाळीत, आली या अगाध निवाराया. अहो तो पाठीमागे पुढे उभा राहील आणि काय करेल, तर तुमचं रक्षण करेल. जसं द्रौपदीचं केलं, जसं अर्जुनाचं केलं, जसं माझ्या चोकोबरायांचं करावं. एकदा काय व्हावं, संसारातील कटकट सोयराबाईंनी चोकोबरायांना सांगावी आणि खऱ्या अर्थानं महाराज चोकोबरायांच्या मनाला लागावं की काय. चोकोबरायांनी विना घ्यावा, चिपळा घ्यावा, चिपळ्या घ्याव्या आणि भगवान पांडुरंग परमात्म्याचं भजन करत 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 रस्त्याने निघून जावं. गेले कुठं चोकोबराय, भगवान प्रभू परमात्म्याच्या भेटीला गेले, पण पाठीमाग 9 महिन्यांची बाळंत असणारी आपली बायको सोयराबाई घरी आहे त्याचा विसर महाराज संत चोकाबरायांना पडला, चोकोबरायांना पडला. चोकोबराय गेले भजन करत करत. 9 महिन्यांची गरोदर असणारी सोयराबाई आपल्या पतीला शोधतायत. संसारातील कटकट माझ्या धन्याला सांगितली आणि माझ्या धन्याचं अंतकरण दुखावलं. या गोष्टीनं खऱ्या अर्थानं मायबापू त्या सोयराबाईच्या मनाला दुःख झालं. माझीच मेली जीभ काय बोलून बसली. संत सोयराबाई स्वतःच्या धन्याला असं बोलण्याचा दोष स्वतःला देऊ लागल्या. पण चोकोबरायांना काहीच पाठीमागचं माहिती नव्हतं. बाळंतपणाच्या वेदना चालू झाल्या आणि खऱ्या अर्थानं महाराज त्या भगवान पांडुरंग परमात्म्याला आपल्या भक्ताची दया यावे की काय, त्या भगवान प्रभू परमात्म्यानं विठेवरून उडी मारावी आणि साक्षात महाराज सोयराबाईंचा दरवाजा वाजवावा. वहिनी उघडा दार, वहिनी उघडा दार, हाका मारे, वहिनी उघडा दार, हाका मारे, वहिनी उघडा दार, हाका मारी, वहिनी उघडा दार, हाका मारी. हे लोको माझी बहीण झाला चारत, हे लोको माझी बहीण झाला चारत, हे लोको माझी बहीण झाला चारत, हे लोको माझी बहीण झाला चारत. हे वहिनी उघडा दार, हाका मारे, वहिनी उघडा दार, हाका मारे, वहिनी उघडा दार, हाका मारी, वहिनी उघडा दार, हाका मारी, वहिनी उघडा दार, हाका मारी. साक्षात भगवान प्रभू परमात्म्यानं चोकोबारायांच्या बहिणीचं रूप घेतलं. त्यांचं नाव निर्मलाबाई होतं. निर्मलाबाईंचं रूप घेतलं आणि सोयराबाईंचं बाळंतपण केलं. देव बाळंतपण करून थांबले नाहीत महाराज. साक्षात आपल्या भक्ताचं म्हणजे संत चोकोबरायांच्या मुलाचं बारसं सुद्धा त्या भगवान प्रभू परमात्म्याने घातलं आणि कर्ममेळा नाव ठेवलं. काय नाव ठेवलं मुलाचं? चोकोबरायांच्या मुलाचं नाव कर्ममेळा ठेवलं. आपल्या भक्तासाठी साक्षात भगवान प्रभू परमात्म्यानं निर्मलाबाईंचा अवतार घेतला, रूप घेतलं आणि आपल्या भक्ताचं काम केलं. किती सांगू तुम्हाला, काकड्यातला अभंग आहे महाराज. उच्च नीच काही हे नाही भगवंता. या अभंगामध्ये भगवान प्रभू परमात्म्यानं कुणाकुणासाठी काय काय केलं याची सगळी लिस्टच महाराज आपल्याला त्यामध्ये कळते. पण भगवान प्रभू परमात्म्याची भक्ती करत असताना अंतःकरणामध्ये जर भाव नसेल, तुका म्हणे वरपंग नको देवा आणि घेई माझी सेवा भाव शुद्ध. शुद्ध भावानं जोपर्यंत तुम्ही त्या भगवान प्रभू परमात्म्याचं नामस्मरण करत